चिकाटी आणि जिद्द असली की यश हे मिळतंच आणि याचं ताजं उदाहरण म्हणजे डोंबिवलीतला योगेश ठोंबरे. डोंबिवलीतल्या एका भाजी विक्रेत्या महिलेच्या या मुलानं निव्वळ जिद्द आणि चिकाटीवर देशात कठीण मानल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षेमध्ये मोठं यश संपादन केलंय. आपल्या मुलाच्या यशाची बातमी समजताच भाजी विक्रेत्या नीरा ठोंबरे यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले होते. नीरा ठोंबरे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपल्या मुलाला शिकून मोठं केलं. त्यानंही सीएची परीक्षा उत्तीर्ण करत आपल्या आईच्या कष्टांचं चीज केलंय. नीरा ठोंबरे या गेल्या 20 ते 25 वर्षांपासून डोंबिवलीमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करतायत. सीएची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या योगेशनं आपल्या आईला दिलेल्या आलिंगनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. डोंबिवलीतल्या या मायलेकाचं प्रचंड कौतुक होत आहे. मी लय गरीब तिथे दिवस काढलं. वयाच्या 25 वर्षे माझा नवरा वारले. तिथपासून मी पोरांना सांभाळला. पण मी कमी नाही काय केलं. पोरांना कष्ट करूनच वारवलं. कोणाच्या जवळ हात पसरायला पण नाही गेलो. माझ्या मुलाची एक जिद्द होती, आई काय बी काबर कष्ट कर पण मला सीएचा कोर्स दे. तर मी बोलले माझी जेव्हा ऐपत होईल तेव्हा मी सीएचा कोर्स देईन. पण शेवटी माझ्या मनाची इच्छा आता पूर्ण झाली. काय सांगशील, आईचे कष्ट पणाला गेलेत? बरोबर की त्यांनी जर मेहनत नसती केली तर आज मी इथे नसतोच. कारण की खूप सारे फायनान्शियल कंडिशन सुद्धा आल्या. तर त्याच्यामध्ये त्यांनी जो सपोर्ट दिला आहे की सगळेजण नाही पण बोलत होते, पण त्यावेळेला आईची पण जे माझी जिद्द होती तीच आईने सुद्धा जिद्द पकडली की तू करूनच दाखव आता. तर त्याच्यामुळे आज ह्या यशाला. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली. पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होई मन शुद्ध तुझं.